नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये मोमेंटम कसं होऊ शकते। निफ्टी आणि बँक निफ्टी याच्यामध्ये आपण डिस्कस करूया की नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये मोमेंटम कसं होऊ शकते। सो लेट्स स्टार्ट विथ निफ्टी। निफ्टीला आपण सगळ्यात पहिले स्टार्ट करूया। तर इथे आपण बघू शकतो डेली कॅन्डलमध्ये एक बॉलिंजर बँड सेटअप बनलेला आहे निफ्टीमध्ये। तर इथे आपण बघू शकतो ही बॉलिंजर बँडची अप्पर आहे, ही मिडल आहे आणि ही लोअर लेयर आहे। याच्या बाहेर एक रेड कॅन्डल ऑलरेडी बनलेली आहे। आता आपल्याला फक्त वेट करायचा याचा लो ब्रेक होण्याचा। तर एकदा याचा लो ब्रेक झाला 26,178 ला क्लोज झालेला आहे। तर 26,150 च्या खाली जर क्लोज झाला किंवा 150 च्या खाली येणं सुरू झाला तर आपल्याला जो वरचा आहे 26,300 इथे स्टॉप लॉस लावून आपण ट्रेड करू शकतो। आपलं पहिलं टार्गेट 26,000, दुसरं टार्गेट 25,850 इथपर्यंत आपलं एक टार्गेट असायला पाहिजे। एक वीकमध्ये एवढं खाली येऊ शकते मार्केट, ही पॉसिबिलिटी आहे। इथे बॉलिंजर बँड सेटअप बनलेला आहे। लो ब्रेक झाला तर आपण ट्रेड करू, इथपर्यंत आपलं टार्गेट जे आहे ते असणार आहे निफ्टीमध्ये। नाउ लेट्स सी बँक निफ्टी। बँक निफ्टीमध्ये काय सेटअप आहे तर बँक निफ्टीमध्ये इथे आपण बघू शकतो इथे एक एम पॅटर्न बनलेला आहे। या एम पॅटर्नच्या खाली 53,735 च्या खाली जर ब्रेक झाला तर 53,015 पर्यंत म्हणजे 53,000 पर्यंत मार्केट जे आहे ते खाली येऊ शकते। तर दोन्हीकडे पण आता आपल्याला दिसत आहे की अजून सेलिंग ॲक्टिव्ह नाही झालेला आहे, पण सेटअप जे आहे तो सेलिंगचा आलेला आहे बँक निफ्टीमध्ये पण आणि निफ्टीमध्ये पण। नाउ बँक निफ्टीला आपण जे आहे ते वीकली टाइम फ्रेममध्ये बघितलं तर वीकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला दिसेल इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे जे की बियरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। 54,500 54,500 याच्यावर जोपर्यंत मार्केट निघत नाही तोपर्यंत जे आहे आपण बँक निफ्टीमध्ये नवीन बायची पोझिशन बनवायची नाही आहे। 53,800 च्या खाली बँक निफ्टी गेला तर आपण सेल पोझिशन बनवू शकतो। आपलं जे टार्गेट आहे मिनिमम 53,000 आणि त्याच्यानंतर जे आहे 52,000 पर्यंत असू शकते। तर मिनिमम 53,000चं टार्गेट जे आहे ते आपण एक्सपेक्ट करू शकतो 700 ते 800 पॉईंट बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या वीकमध्ये। तर हे दोन पॉसिबिलिटी आहे। आता वरच्या साईडला तोपर्यंत ट्रेड नाही करणार जोपर्यंत 54,450 500 ब्रेक होत नाही आणि मार्केट जर खाली ब्रेक नसेल वरती ब्रेक नसेल करत तर इथे एखादा वीक अजून पॉज घेऊ शकते, 1-2 दिवस पॉज घेऊन मग ब्रेक करू शकते। तर ब्रेक केल्यावर आपण ट्रेड करू, या रेंजच्या मधात आपण ट्रेड करणार नाही आहे। तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 53,800 ते 54,500 याच्या मधात आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड नाही करणार। निफ्टीमध्ये जे आहे ते आपण एकदा डेली कॅन्डलमध्ये येऊ आणि डेली कॅन्डलमध्ये आपण बघू की 26,150 पासून 26,300 याच्या मधात आपण ट्रेड नाही करणार। 26,300 ब्रेक केल्यावरच आपण बाय करू, तोपर्यंत बाय नाही करायचं आहे। आणि खाली 26,150 ब्रेक केला की आपण सेल करू शकतो 26,000 आणि 25,850 च्या टार्गेटसाठी। तर हे झाले निफ्टीचे लेवल्स। आय होप तुम्हाला दोन्ही निफ्टी आणि बँक निफ्टी क्लिअर असेल। लेट्स मूव्ह टुवर्ड्स फिन निफ्टी। फिन निफ्टीमध्ये तुम्ही इथे बघू शकता इथे डेली कॅन्डलवर बॉलिंजर बँड सेटअप ॲक्टिव्ह झालेला आहे। तर इथे डायरेक्टली 24,900 च्या खाली ट्रेड केला जाऊ शकतो। 25,200 च्या वरती स्टॉप लॉस आणि याचा टार्गेट जो आहे 24,500 24,400 इथपर्यंत टार्गेट आपण प्लॅन करू शकतो। फिन निफ्टीमध्ये ऑलरेडी बॉलिंजर बँड सेटअप ॲक्टिव्ह झालेला आहे। ट्रेड करायचा आहे 24,900 किंवा 24,850 ब्रेक केल्याच्या नंतर ट्रेड करायचा आहे आणि टार्गेट जे आहे 24,500 पर्यंतचं टार्गेट जे आहे ते प्लॅन आपण करू शकतो। स्टॉप लॉस जो आहे तो 25,200 चा असेल। 1:1 चा रिस्क रिवॉर्ड रेशो इथे पण अवेलेबल आहे। लेट्स मूव्ह टू द मिड कॅप निफ्टी। डेली कॅन्डलवर मिड कॅप निफ्टी आपण बघू शकतो। मिड कॅप निफ्टी ऑलरेडी इथे जे आहे आज एक बुलिश क्लोज दिलेला आहे फ्रायडेला। तर मिड कॅप निफ्टी थोडासा एक रेंजमध्ये साईडवेज ट्रेड करू शकतो। वरती 13,400 जोपर्यंत ब्रेक करत नाही बाय करायचा नाही आणि खाली 13,400 ते 13,000 या लेवलच्या मधातच राहू शकतो। तर या इंडेक्सला आपण अवॉइड केलेलं बेटर राहणार आहे। अगेन मूव्ह टुवर्ड सेन्सेक्स। तर सेन्सेक्समध्ये सुद्धा सेम निफ्टीसारखा बॉलिंजर बँड सेटअप बनलेला आहे। 86,000 च्या वर जेव्हा जाईल तेव्हाच आपण सेन्सेक्समध्ये बाय करणार, तोपर्यंत बाय करणार नाही आहे सेन्सेक्समध्ये।
आणि जेव्हा 85,300च्या खाली येईल, 85,300च्या खाली जर सेन्सेक्स आला तर इथून सेन्सेक्स खाली येऊ शकतो 83,000. आपलं एक मोठं टार्गेट राहील 83,000पर्यंत, अदरवाईज 84,000पर्यंत. तर 85,300च्या खाली आला तर 84,000 आणि 83,000 इथपर्यंत टार्गेट येऊ शकते. तर 1,300 ते 2,300 पॉईंटचं टार्गेट खालच्या साईडला सेन्सेक्समध्ये, आणि वरच्या साईडला स्टॉप लॉस जो आहे तो 700 पॉईंटचा राहणार आहे. तर 1:2 पासून 1:5 पर्यंतचं टार्गेट सेन्सेक्समध्ये येऊ शकते. याच्यासाठी रेडी राहायचं आहे. आय होप आता आपण पाचही गोष्टी कव्हर केल्या असेल. सेन्सेक्स झाला, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी, पाचही गोष्टीवर आपण वीकली ॲनालिसिस घेतलेला आहे. जर तुम्हाला फिक्स्ड रिटर्न बद्दल काही माहिती पाहिजे असेल की गॅरंटीड रिटर्न तुम्हाला पाहिजे असेल 13, 14, 15% गॅरंटीड रिटर्न पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी व्हिडिओ कालच अपडेट केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि एंड स्क्रीनवर अटॅच करून देईल. तो व्हिडिओ बघा, तिथे तुम्हाला गॅरंटीड रिटर्न्स मिळतील जे की मार्केटसोबत लिंक नाही आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. एम करणार आहे आपण 150 लाईकसाठी. आय होप तुम्ही ते कंप्लीट करून टाकणार. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.